हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बघा, नवोदयची परीक्षा आपल्याला आता अगदी जवळ आली आहे आणि परीक्षेची तयारी करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. काही मुलांनी आणखी तयारी केली नसेल, काही मुलांनी तयारी ऑलरेडी सुरू केली असेल. तरी आपण आता या ठिकाणी आपले जे प्रश्नपत्रिका आहेत त्या आधारित गणित या ठिकाणी सोडवत आहोत. आपला जो सराव स्वाध्याय आहे तो 1.4 चालू आहे. यापूर्वीचा 1.1, 1.2, 1.3 आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्यातून सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आता आज आपण 1.4 सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवर तुम्हाला 1.4 या ठिकाणी असणार आहे. बघा, 1.4 आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर आपल्या क्लासचे 5 विद्यार्थी हे नवोदयमध्ये पात्र झाले होते. या ठिकाणी आपण ते बघू शकतो. तर 2023-24च्या परीक्षेमध्ये शिवराज पांचाळ, रुद्र राठोड, निशांत गावित, पूर्वा पवार आणि धनश्री ठोंबरे हे विद्यार्थी आहेत. तर तुम्हाला यांच्यासारखं जर पास व्हायचं असेल, चांगले मार्क मिळवायचे असेल, तर क्लास पूर्ण बघणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही जसं पूर्ण बघाल तसं तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क परीक्षेला सुद्धा मिळत राहतील. तर आता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया डायरेक्ट. प्रश्न या ठिकाणी पहिला आपला आहे, तो म्हणजे 1 ते 20 या संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. तर टक्केवारी हा पाठ आपल्याला नाही, त्यामुळं नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न आहे, तर 1 ते 20 या संख्येची बेरीज किती आहे. मूळ संख्येची टक्केवारी नाही काढायची आपल्याला, फक्त काय करायची आहे, बेरीज किती आहे असा प्रश्न दिलेला आहे. मग आपण बेरीज करूयात. बघा, तर 1 ते 20 मध्ये मूळ संख्या कोणत्या असतील. तर तुम्हाला माहित आहे, मी मागच्या याच्यामध्ये सुद्धा सांगितलं, मूळ संख्या तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. तर 2, त्यानंतर 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17 आणि 19 ह्या काय, त्या मूळ संख्या आहेत. तर या मूळ संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज करूया आपण. बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 आणि 3 21, 21 आणि 9 30, 30 आणि 7 37, 37 म्हणजे 7. असे आले किती, 3, 3, 4, 5, 6 आणि 7. तर या ठिकाणी आपण बघितलं तर 77 काय होतं, 77 हे आपलं उत्तर असणार आहे. बरोबर. तर या ठिकाणी 77 हे आपलं उत्तर आहे. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी, असा प्रश्न आपल्याला शेकडेवारीचा यावेळेस येण्याची शक्यता फार कमी आहे. पण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर सोपा असा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. बघा, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. 81 ही मूळ संख्या होईल का. तर 9 × 9 म्हणजे 81, तर ही होणार नाही. 83 85 होईल का. तर कितीच्या पाड्यामध्ये 85, 5च्या पाड्यामध्ये जर 85, 5 × 5 = 5, 5 × 5 = 4 उरले, 5 × 9 = 45, 3 उरले, 5 × 7 = 35 म्हणजे 17, 17 × 5 = 85. 87 कोणत्या पाड्यात येतो का. 8 आणि 7 15 होतात. म्हणजे 15 हे 3च्या पाड्यामध्ये येतो, म्हणजे ही संख्या 3च्या पाड्यात येते. कशी बघा, 3 × 2 = 6, 2 उरले, 3 × 9 = 27, 29च्या पाड्यामध्ये संख्या येते. म्हणजे ही पण मूळ संख्या नाही, ही पण मूळ संख्या नाही, ही सुद्धा मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या आहे कोण. तर मूळ संख्या आहे 83. तुम्हाला 1 ते 100च्या मूळ संख्या पाठ करणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर आपण जर पुढे गेलो आता, तर आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे तो काय मिळेल बघा. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. मूळ संख्यांचा गुणाकार करायचा आणि लहानात लहान संख्या. आता ही 32 जी संख्या आहे, तर ही मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळते का. तर 8 × 4 = 32. इतर कोणतं आहे का. 2 × 16, पण या मूळ संख्या ही मूळ नाहीये, म्हणजे हे उत्तर होणार नाही. 33, 11 × 33 दोन्ही मूळ आहेत. 34, 17 × 2 = 34, पण या ठिकाणी लहानात लहान संख्या विचारलंय म्हणून 34 आपल्याला घेता येणार नाही, ती मोठी आहे. 7 × 5 = 35, ही सुद्धा मोठी आहे.
काय म्हटले, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान आहे या ठिकाणी 33. 32 होणार नाही, कारण त्यामध्ये मूळ संख्या पूर्ण येत नाहीत. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आणि ते आहे 33. अशा पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे. पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज. बघा, अभाज्य म्हणजे मूळ संख्या, हे लक्षात असलं पाहिजे आपल्या. अभाज्य आणि पुढं इंग्रजीमध्ये दिले प्राईम, आणि प्राईम म्हणजे असतं मूळ संख्या. पहिल्या 4 मूळ संख्या म्हणजे कोण? 2, 3, 5 आणि 7. बघा, 7 आणि 3 10, 5 आणि 2 7, 10 आणि 7 17. या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 17, आणि ते आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. त्याचबरोबर जर आपण पुढे गेलो तर या ठिकाणी आपल्याला बघा काय म्हटलं आहे. प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा व्यवस्थित. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्येतील फरक काय असेल? आता आपल्याकडे मूळ संख्या जी आहे ती आहे 36490. ही संख्या आहे पहिली, म्हणजे मूळ संख्या. आता बदल करूया. बदल केलेली जी संख्या असेल ती असेल, हा 9 इकडे घेऊ आणि हा 6 इकडे टाकू. बरोबर. मग आता 39460 म्हणजे ही मोठी संख्या झाली. या मोठ्यामधून छोटी वजा करूया. 36490. आता करूया वजाबाकी. बरं, काय होईल वजाबाकी? तर मग या ठिकाणी 6च्या आपण 5 करायचे गरज नाही. 10 शून्यातून शून्य गेला 0. 4ची या ठिकाणी 3 करूया, आणि या ठिकाणी हातचा देऊ म्हणजे 16 होतील. इथे 16तून 9 गेले, किती राहिले बरोबर? 16तून 9 गेले तर 7 राहतील. त्या ठिकाणी 9चे आपण 8 करूयात, आणि इथं 13 करूया. 13तून 4 गेले, बरोबर ना? 4 म्हणजे 9 4 13, म्हणजे इथं 9. 8तून 6 गेले 2, 3 गेला 0. 2970. 2970 या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्या एक नंबरचा ऑप्शन बरोबर आहे का बघूया आपण. हा, 2970 आपलं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला पुढचा प्रश्न आहे तो काय विचारलाय. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या बघा, 17 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे, 97 शेवटची मूळ संख्या आहे 2 अंकी म्हणजे 15. 3 गुणिले 5च्या गुणाकाराने येतो, तर 15 ही काय आपली संयुक्त संख्या असणार हे आहे. आता आपण इथे पुढे बघूयात. बघा, 7वा प्रश्न आहे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे. समजून घ्या व्यवस्थित काय म्हटलंय प्रश्नामध्ये. 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. किमान म्हणजे लहान, आणि लहान संख्या बनवताना जर 0 आला तर तो 0 कधी पण 2 नंबरच्या म्हणजे 2 नंबरच्या स्थानी घ्यायचा. सगळ्यात आधी छोटी संख्या घेऊया 2, त्यानंतर 0 घ्यायचा आहे, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 9. 20459. 20459 कुठे आहे? तर बी नंबरच्या ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे, जे की आपण या ठिकाणी बघू शकतो. अशा पद्धतीने आपला ही जी एक्सरसाइज आहे ही या ठिकाणी संपलेली आहे. तर मित्रांनो, आणखीनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.